नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल की हा उपमा आहे. नाही, तर हा उपमा नाही आहे. तर मग काय असेल बरं? पोहे? पोहे तर अजिबात नाही आहे. तर हा उपमाच आहे, पण थोडासा वेगळा आहे. म्हणजे उपमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो सर्वात आधी तो रवा. तर हा रव्याचा उपमा नाही आहे. तर हा कशाचा उपमा आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करून घेतली. त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आणि आवडीनुसार यामध्ये आपल्याला शेंगदाणे परतवून घ्यायचे आहेत. तर इथे बऱ्यापैकी शेंगदाणे मी परतवून घेतले. आता यामध्ये मी जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतली आणि कांदा आवडीनुसार घालून घ्यायचा आणि मिरच्या आवडीनुसार घालून घ्यायच्या आहेत. छान हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा परतून होतोय तोपर्यंत इथे मी घेतलेल्या आहेत इडल्या. तर बऱ्याच वेळा काय होतं, शिळ्या राहिलेल्या इडल्या या कोणीच खात नाहीत आणि त्या आपल्यालाच संपवाव्या लागतात. तर शिळ्या इडल्या काय फक्त आपणच खायच्या का? तर अजिबात नाही. तर करायचं आहे काय, जेव्हा कधी अशा इडल्या शिल्लक राहतात तेव्हा या इडल्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हाताने छान असं कुस्करून घ्यायचे. लगेच पटकन याचा असा चुरा होऊन जातो. कितीही आपण मोजून मापून केलं ना तरी अशा थोड्याफार तरी इडल्या शिल्लकच राहतात. तेव्हा या पद्धतीने इडलीचा नाश्ता तुम्ही करून देऊ शकता. तर कांदा इथे बऱ्यापैकी परतवून झाला. आता यामध्ये आपण जो इडलीचा चुरा केला होता तो घालून घ्यायचा आहे आणि जे तळलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी काय करणार आहे, हळद घालून घेणार आहे. तर इथे आपण मीठ घालणार नाही आहोत, कारण आपण जेव्हा इडली करत होतो तेव्हा इडलीमध्ये आपण मीठ घातलेलंच असतं. तेव्हा यामध्ये इथे मी मीठ घालणार नाही आहे. छान 2-3 मिनटं परतवून घेतलं तर इथे पाहू शकता मस्त असा उपमा तयार झालेला आहे. आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची फोडणीही करून घेऊ शकता. इथे उपमा आपला तयार झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून गरमागरम इथे मी उपमा सर्व केलेला आहे. तर आजचा हा इडलीचा उपमा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.